दाखल झाल्यानंतर प्रमुख ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती चर्चा झालेली आहे। आता उपसमितीचा निरोप घेऊन हे सगळे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी काही हालचाल जी आहे ही सुरू झालेली आहे। उपसमितीकडनं प्रामुख्यानं 2-3 मागण्या ज्या आहेत त्याच्यावरती चर्चा केली जाईल। एक म्हणजे ज्या पद्धतीनं हे आरक्षणाचा मुद्दा होता आणि अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, या बाबतीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता बाकी आंदोलकांवरचे गुन्हे जे आहेत हे मागे घेतले जाऊ शकतात। या बाबतीत सरकार सकारात्मक आहे, हा एक मुद्दा आहे। दुसरा म्हणजे गेल्या 4 वर्षात ज्या पद्धतीनं हे मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनामध्ये अनेक आंदोलकांचा हा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदत किंवा शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी म्हणून त्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे। दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटील सातत्यानं आक्रमक भूमिकेत आहेत। त्यांचा मानस जर आपण पाहायला गेला तर ओबीसी मधनंच आरक्षण जे आहे हे मिळालं पाहिजेत अशा पद्धतीचा त्यांचा मानस आहे आणि या बाबतीत सरकार सकारात्मक जरी असलं तरी कायदेशीर अडचणींचा याच्यामध्ये अडचणी आहेत। या बाबतीत सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा जी आहे ही केली जाईल। आता जर आपण पाहायला गेला तर विभागीय आयुक्त आणि माजी न्यायमूर्ती शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी या प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल। मात्र या चर्चेअंती मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यांना या सरकारच्या मागण्या किंवा सरकारनं हा काढलेला मार्ग हा मंजूर असणार आहे का हे पाहणं अधिक महत्त्वाची नाही, अशा पद्धतीचा निर्धार मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे। कालपासून जर आपण पाहायला गेलं तर काल मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आले होते, मात्र आज मुंबईत पाऊसही थांबलेला आहे आणि प्रामुख्यानं मराठा आंदोलक हे मुंबईच्या दिशेनं येताना पाहायला मिळतात। आत्ताची आपण जर दृश्य पाहायला गेलं तर मराठा उपसमितीचा निरोप घेऊन प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी म्हणून न्यायमूर्ती शिंदे आणि विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी हे या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि प्रमुख सरकारकडनं जी बैठक झाली होती या बैठकीतील मुद्दे हे आता या घेऊन थेट मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा जी आहे ही केली जाणार आहे आणि आता आपण ही काय चर्चा नेमकी केली जाते हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच आपण बघतोय विशाल, आता विभागीय आयुक्त आणि माजी न्यायमूर्ती शिंदे आता भेटीला पोहोचलेले आहेत आणि आता मनोज जरांगे पाटलांसोबत ते चर्चा करतायत। मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन ते सगळे आता तिथे पोहोचलेले आहेत। तर साधारण आता ही किती काळ चर्चा चालू शकते विशाल, आणि यातनं नेमकं काय निष्पन्न होऊ शकतं असं वाटतं, कारण ही पहिलीच भेट आहे, काय सांगाल? सौरभ, सरकारकडनं आता पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे। खास करून या आंदोलनाची तीव्रता कुठेतरी सरकारच्या लक्षात आलेली आहे, कारण का मुंबईत एकतर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, काही दिवसांवरती गणपती विसर्जन आहे आणि याच अनुषंगांवरती मोठ्या प्रमाणात आंदोलक हे मुंबईच्या दिशेने येऊ लागलेले। आता जर आपण पाहायला गेलं तर 2 पानांचे मुद्दे आहेत, या मुद्द्यांमध्ये नेमके काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। यातील एक मुद्दा आपल्याला कळतोय की 4था मुद्दा आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे आहेत हे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात किंवा हे खटले रद्द करण्याबाबतीत सरकार हे सकारात्मक आहे आणि साधारणतः जुलै-ऑगस्ट 2018 ते आत्तापर्यंत आंदोलकांचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई गृह विभागाकडनं करण्यात येईल आणि ची कारवाई 1 महिन्यामध्ये करण्यात येईल, अशा पद्धतीचा एक मुद्दा या पत्रामधनं आत्ता आपल्याला दिसतोय किंवा तो आपल्याला आत्तापर्यंत कळतोय। दुसरं म्हणजे मराठा आरक्षण मिळावे यासाठी बलिदान ज्या आंदोलकांचं झालेलं आहे या बाबतीत त्या आंदोलकांना शासकीय नोकरी किंवा त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन याच्यामध्ये नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक असलेला आहे आणि या बाबतीत सुद्धा कार्यवाही केली जाईल, अशा पद्धतीचा एक मुद्दा या पत्रामध्ये आपल्याला दिसून येतोय। आणि माननीय शिंदे साहेब समितीच्या जी समिती स्थापन केली होती त्याच्या बाबतीत मुदत वाढ ही केली जाईल, अशा पद्धतीचा सुद्धा मुद्दा ह्या पत्रामध्ये दिसून येतो। त्यामुळे हे सगळे मुद्दे हे आता वाचून दाखवले जात आहेत मनोज जरांगे पाटलांना। आपल्याला या पत्रातनं जो काही मजकूर दिसतोय
तो आत्तापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांना ही सगळी माहिती दिली जाते. एक म्हणजे ज्या आंदोलकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना राज्य मार्ग परिवहन मंडळ यामध्ये नोकरी दिली जाऊ शकते किंवा त्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे, हा मुद्दा सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना शासनात नोकरी देण्याबाबतीत सरकार हे सकारात्मक आहे आणि हा मुद्दा घेऊन आलेला आहे. ज्या पद्धतीनं मराठा उपसमितीची ही बैठक झाली होती, या बैठकीनंतर विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि माजी न्यायमूर्ती शिंदे हे या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. की त्यांच्याकडनं या बाबतीत हे सगळे मुद्दे मांडले जात आहेत. या पत्रात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आंदोलनात मृत्यू पावलेल्या 53 आंदोलकांपैकी 23 पात्र उमेदवारांना याच्यामध्ये नोकरी दिली जाईल असं म्हटलं जातं आहे. कारण का आतापर्यंत 53 आंदोलकांचा मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये फक्त 23 जण पात्र आहेत अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे हा यामध्ये केला गेलेला आहे. कुठेतरी या मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटलांची भूमिका जी आहे ही आक्रमक असू शकते. कारण का जितक्या आंदोलकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे तितक्या सर्व आंदोलकांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात यावी ही मागणी ते किंवा या मागणीवरती ते ठाम असू शकतात. त्यामुळे हा एक जर मुद्दा आपण पाहिला तर या मुद्द्यावरनं जरांगे पाटील आणि या समितीमध्ये घमसान जे आहे हे होऊ शकतं. दुसरं म्हणजे 2018 नंतर जुलै ऑगस्ट 2018 नंतर जे आंदोलन झालं आणि ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता आजपर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे मागे घेतले जाऊ शकतात किंवा ते खटले रद्द करू शकतात अशा पद्धतीची भूमिका सरकारकडनं घेतलेली आहे. आणि जी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती त्याच्या बाबतीत सुद्धा काही मुदतवाढ जी आहे ही केली जाऊ शकते. कारण का आपल्याला माहिती आहे कुणबी प्रमाणपत्र ही मोठ्या प्रमाणात या समितीच्या पडताळणीनंतर समोर आली होती आणि त्यांच्या नोंदी होत होत्या. या बाबतीत सुद्धा मुदतवाढ ही सरकारकडनं करण्याची भूमिका आता देण्यात आलेली आहे. एकंदरीत कशा पद्धतीनं कुठच्या जिल्ह्यांमध्ये किती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे किती आहेत आणि आंदोलन स्वरूपाचे गुन्हे किती आहेत याच्या बाबतीत माहिती जी आहे ही मनोज जरांगे पाटलांनी दिली जाते. आणि दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटलांची प्रामुख्याने हीच मागणी आहे की आम्हाला विशाल थोडंसं थांबवतो. आता त्या दोघांमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे, तिथला आपल्याला ऑडिओ ऐकू येऊ शकतो का? तिथे आपण बूम ठेवू शकतो का? आपण ऐकूया एकदा. दरम्यान आपण बघतोय की हा आवाज नीट ऐकू येऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधींकडनं माहिती घेणारच आहोत. दरम्यान आपण बघतोय जरांगे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेची भेट थेट NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळते. कुणबी नोंदींची शिंदे समितीकडनं माहिती देण्यात येते आणि सोबतच आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ही उपसमितीची भेट शिंदे समितीचे सदस्य जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. न्यायमूर्ती संदीप शिंदेंसह सदस्य आता जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. जरांगे आणि त्यांच्यात सध्या चर्चा होताना बघायला मिळते. विभागवार किती अर्ज आले याची ही माहिती सादर केली जाते. कुणबी नोंदींची शिंदे समितीकडनं माहिती देण्यात आली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं दोघांमध्ये चर्चा. आपण जी यादी सांगत होतो ती यादी त्यांच्या हाती आहे. 2,39,000 नोंदी सापडलेल्या आहेत आणि विभागवार नेमके किती अर्ज आले त्याची देखील माहिती आता दिली जाते. तर मनोज जरांगे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेची भेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर थेट आपण ह्या क्षणाला बघतोय. आपण बघतोय की समितीचे सदस्य समजावण्याचा प्रयत्न करतायत. न्यायमूर्ती संदीप शिंदे त्यांना काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतायत. आता जरांगेंचं यावर काय उत्तर असतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषतः जी यादी दाखवली जाते त्या यादीबद्दल चर्चा होते. आतापर्यंत किती कुणबी नोंदी झाल्या याची शिंदे समितीकडनं माहिती मनोज जरांगे पाटलांना देण्यात येते आणि साधारण 2,39,000 नोंदी सापडलेल्या आहेत. आणि नामंजुरांची संख्या केवळ 528 इतकीच आहे असं कळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं दोघांमध्ये चर्चा होते. मनोज जरांगे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेची भेट. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल,
सौरभ, आता जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे मुद्दे हे मनोज जरांगे पाटलांना वाचून दाखवले जात आहेत. मराठा उपसमितीची बैठक झाल्यानंतर काही मुद्द्यांवरती तोडगा काढण्यासाठी सरकारकडनं आता हालचाली ज्या आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे 54 आंदोलकांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे आणि त्यापैकी 23 पात्र उमेदवारांना राज्य परिवहन मंडळ या ठिकाणी त्यांच्या वारसांना नोकरी दिली जाऊ शकते, हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटील गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं मुद्दा लावून धरतायत की ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा खटले चालू आहेत हे तात्काळ मागे घेण्यात यावे, या बाबतीत सुद्धा आता चर्चा केली जाते. आणि जुलै ऑगस्ट 2018 ते आत्तापर्यंत आंदोलकांवरचे गंभीर स्वरूपाचे आंदोलनावरील गुन्हे सोडता इतर आंदोलनातील जे गुन्हे आहेत ते मागे घेतले जाऊ शकतात आणि त्या बाबतीत प्रत्येक जिल्हानिहाय किती गुन्हे दाखल झालेले आहेत याची आकडेवारी जी आहे ही या ठिकाणी सांगितली जाते. दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी आहेत, जी मुदतवाढ द्यावी असं म्हटलेलं आहे कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत, या बाबतीत सुद्धा मुदतवाढ दिली जाईल अशा पद्धतीचा उल्लेख ह्या पत्रामध्ये सद्यस्थितीला दिसून येतोय. दुसरं म्हणजे ज्या हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं आक्रमक आहेत, हा मुद्दा सुद्धा आता या ठिकाणी चर्चेला जातोय. हा चर्चेत मुद्दा आहे. ज्या सरकारकडनं जे पत्रक आलेलं आहे आणि ज्या पत्रकाद्वारे ही सगळी माहिती मनोज जरांगे पाटलांना दिली जाते, यामध्ये हैदराबाद गॅझेटचा प्रामुख्यानं अनेक वेळेला मुद्दा निर्माण झाला होता आणि याच मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षांपासून आक्रमक होते. तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी आता चर्चेत घेतलेला आहे. त्या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा जी आहे ही सुरू झालेली आहे. मात्र प्रामुख्यानं आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणामध्येच किंवा ओबीसी कॅटेगरीमध्येच आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी ते प्रामुख्यानं लावून धरतायत. एक म्हणजे कुणबी प्रमाणपत्र सातत्यानं जी आहेत ती दिली जावीत. मराठवाड्यामधील जी गॅजेट्स आहेत या गॅझेटच्या बाबतीत सुद्धा जे हैदराबाद गॅझेट आहे या बाबतीत लागू करण्यात यावं असं एक त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे किंवा त्याच्या बाबतीत चर्चा जी आहे ही आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि राज्यस्तरावरती किती कुणबी मराठा आढळलेले आहेत, त्यांची संख्या किती आहे, जिल्हानिहाय कुणबी नोंदी किती सापडलेल्या आहेत आत्तापर्यंत, त्याचीसुद्धा माहिती ही मनोज जरांगे पाटलांना दिली जाते. आणि त्याचा एक चार्ट हा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या चार्टद्वारे ही सगळी माहिती जी आहे ही दिली जाते. त्यामुळे आता या ठिकाणी मराठा उपसमितीचा निरोप किंवा मराठा उपसमितीमध्ये जे मुद्दे चर्चेत आलेले आहेत त्या आंदोलनाची तीव्रता कुठेतरी वाढलेली असताना या काही प्रमुख मुद्द्यांवरती आता चर्चा जी आहे ही सुरू झालेली आहे. आणि हे सगळे मुद्दे मनोज जरांगे पाटलांना सांगितले जात आहेत. आपल्याला पाहावं लागेल, निश्चितच आपल्याला पाहावं लागणार आहे की कशा पद्धतीनं आता ह्या पुढे चर्चा होतात. तुर्तास धन्यवाद. आणि आपण ती आता काय प्रतिक्रिया देतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. दरम्यान आपण बघतोय की सरसकट कुणबी आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगे ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. विशेषतः मिळालेल्या कुणबी नोंदींची शिंदे समितीकडनं माहिती देण्यात आलेली आहे. 2,39,000 नोंदी सापडल्यात. विभागवार किती अर्ज आले याचीही माहिती सादर करण्यात आलेली आहे. सोबतच नामंजूरांची संख्या केवळ 528 असल्याचं कळतंय. नोटिफिकेशन बाबतच्या कायदेशीर प्रक्रियेला 6 महिने लागतील आणि वंशावळाबाबत आणखी माहिती गोळा करावी लागेल असं देखील कळतंय. मात्र जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. सरसकट आरक्षण द्यावं असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. तर एखाद्या समाजाला कुणबी जाहीर करता येणार नाही अशी मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं देखील शिंदे समितीचं म्हणणं आहे, अशी माहिती सूत्रांकडनं कळते. दरम्यान आपण बघतो एखाद्या समाजाला कुणबी जाहीर करता येणार नाही असं शिंदे समितीने म्हटल्याची सूत्रांची माहिती. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. एखाद्या व्यक्तीला कुणबी म्हणता येईल पण एखाद्या समाजाला कुणबी जाहीर करता येणार नाही. मंत्रिमंडळात अशी चर्चा झाल्याचं शिंदे समितीने म्हटलेलं आहे. तर ओबीसी मध्ये आता ज्या जाती टाकल्या त्या कशा काय टाकल्या असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलेला आहे. हे काम मागासवर्ग आयोग करतो असं देखील जरांगेंचं म्हणणं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सातत्यानं चर्चा होतीये, सवाल प्रतिसवाल होत आहेत. जरांगेंचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपापल्या पद्धतीनं
उत्तरं देत आहेत, ही शिंदे समिती उत्तर देते. आता ती उत्तरं जरांगेंना पटतात का? या आंदोलनाचं पुढे काय होतं? जरांगे काय निरोप पुन्हा एकदा सरकारकडे त्यांना घेऊन पाठवतात, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण जरांगेंनी एक सवाल उपस्थित केला, तो म्हणजे ओबीसी मध्ये आता ज्या ज्या जाती टाकल्या त्या नेमक्या कशा टाकल्या, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलेला आहे. हे काम मागासवर्ग आयोगाचं असल्याचं जरांगे म्हणाले. तर मागासवर्ग आयोग मराठा वर्गाला कुणबी करू शकतो असं शिंदे समितीचं म्हणणं असल्याचं देखील आपल्याला कळतंय. शिंदे समिती आपली बाजू स्पष्ट करते, मात्र एखाद्या समाजाला कुणबी आपल्याला जाहीर करता येणार नाही अशी चर्चा मंत्रिमंडळात झाल्याचं शिंदे समितीने म्हटलेलं आहे. तर न्यायमूर्ती शिंदे आता आपापल्या परीनं मनोज जरांगे पाटलांना समजावतात. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं त्यांच्या चर्चा होते. मनोज जरांगे पाटील अगदी ठामपणे आपली भूमिका मांडताना स्पष्टपणे दिसून येत आहे. तर न्यायमूर्ती शिंदे यांनी सगळी बाजू ऐकून घेतली. जरांगेंचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांवर आपापल्या परीनं त्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता त्या दोघांमध्ये चर्चा होते. या चर्चेतनं निष्पन्न काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अत्यंत महत्त्वाचा टप्पा या आंदोलनातला, अतिशय महत्त्वाचा टप्पा आत्ताच्या घडीला आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर NDTV मराठीवर बघतोय. ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. या भेटीतनं आंदोलनाचा पुढचा मार्ग ठरणार आहे. याच भेटीतनं आरक्षणाची पुढची पावलं उचलली जाणार आहे. विशेषतः मनोज जरांगे पाटलांची जी प्रामुख्यानं मागणी आहे ती मागणी पूर्ण होते का आणि त्यावर नेमकी सरकारची काय भूमिका आहे याचा एक आढावा या चर्चेनंतर आपल्याला अंदाज येऊ शकतो की सरकारचं नेमकं म्हणणं काय, सरकारची नेमकी भूमिका काय. आणि त्याच वेळेला सरकार आपली भूमिका मांडताना मनोज जरांगे पाटील स्वतः देखील काही सवाल उपस्थित करतायत. अर्ध्या जाती कुणबी अर्ध्या मराठा कशा, असा देखील सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला आहे. आणि विशेषतः मागासवर्ग आयोग मराठा वर्गाला कुणबी करू शकतो असं शिंदे समितीचं म्हणणं आहे. ओबीसीमध्ये 350 जाती कशा काय टाकल्या असा जरांगेंनी सवाल उपस्थित केलाय. तर 58 लाख कुणबी नोंदींचा आधार असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे. नाही त्याला एक दिवस नाही. 23 पुरावे आड केले होते. 23 पुरावे जसं केलं 23 पुरावे आड केले ना आपण 23. सोबतच प्रक्रिया राबवायला इतका वेळ लागतो का असा सवाल देखील जरांगेंनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता GR काढा, आंदोलन सोडतो अशी थेट मागणी जरांगे यांनी केली आहे. प्रक्रियेसाठी तरी वेळ लागेल असं शिंदे समिती म्हणते. 87,000 टाकले ते गॅझेटियर मराठी, हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅझेटियर मराठीसाठीचं म्हणजे कुणबीसाठी असणारा जिल्ह्यातला मराठी त्या काळचा आत्ताची संख्या जोडायची. पूर्वीसुद्धा 5,000 असेल आणि आता 20,000. हां, तर ती मराठीचीच वाढली, पोरं वाढली ती. बारकी कोण नाही नाही बाहेरचं काय आई हे उलट बाहेर गेले तर आई हेच कदरून बाहेर गेले तर एकत्र येतात की लोकांचं सोनं पिकं सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यात उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी त्यासाठी प्रोसेस करावं लागेल. तर कसं हे डॉक्युमेंटचा 4 महिने मग लागू झाल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं हे आपल्याला मान्य आहे. तुम्ही जे वाटतं मान्य आहे. तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7/12 जमीन आहे का, आई चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं मला मराठीजवळ जमीन आहे का. त्या काळामध्ये जमीन होती आता त्याला वावरत नव्हते, दुसरं तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसरं तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय काय केला त्यावेळेस जमाला इंग्रजाला
त्यांनी काय करतो तो शेती करतो कोणाची करतो ती यांची पटायला द्यायची टाकला मग करासाठी ती होती ते कर वसूल करण्याचा भर होता त्यांचा पुढे चालून त्यांनी जमीन घेतली मग काय कुंडी नाही का आता रेकॉर्ड करून आम्हाला असं यांची काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जे झालं नाही पुढं चालू मग ते जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला म्हणायचं नाही का त्याला ते झालं नाही म्हणून त्याचं काही शेती नव्हती हां बरोबर त्या टायमाला नव्हती पण शेती कोणातरी बचावती त्यांनी करत होता ते मग त्याचा अर्थ काय मराठा नाही का किंवा तो काय कुंडी नाही का जेचं पोरग काय जेच नाही का जेचं या सगळ्या इव्हेंटची रीती या आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागते म्हणजे जे कोण खालच्या लोकांना काम करणार बाकीचा नियम लागतो आम्हाला नियम लागत होता बाकीचा लागतच नाही कोणते जात घातले आत्ता बोलतो सर आत्ता घातलं तुम्हाला नाही बोलता येणार आणि आम्ही तुम्हाला नाराज होणार आम्ही तुम्ही खुशी त्यामुळे आम्ही तुमच्या नाराज आम्ही तुम्हाला बोलत नाही तिचा आग्रह सांगितलं तसं तुम्हाला करायला लागतं काय गेलं तुमचा बाकीचं भाव नाही ठेवायला नाही तरी पण जाती घातला राव इतके मराठी येत आहेत म्हणून मराठी मुंबईला आले आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक मी मराठी लेकर बाळासाहेब घेर राहणार नाही फक्त शिंदे समिती इमानदारीसाठी कारण 58 लाख म्हणजे तुम्ही विश्वास घेत नाही आमच्या आंदोलनात टप्पे झाले शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच आणखी ना 5-7 दिवस त्यांच्या हातात आणखीन वेळ गेलेली नाही आज रविवारी शनिवार असं नाही तर शनिवार शनिवार रविवार असं तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी एक मराठा तुम्हाला आणखीनच 6-7 दिवस हातात आणखीन तुमचा आवाज घ्यावा त्यांनी त्या किती आणि अंमलबजावणी करून टाकली चला आम्ही मराठवाड्यातला मराठा दिल्ली खलास प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू मराठवाडा इश्यू जास्त ग्रेव आहे सुरू आणि सातारा संस्थांचे गॅजेट ते लागू करून टाका तुम्हाला या दोन गॅजेटवर लगेच पाहिजे तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि औषध संस्थांच्याला आणि तुम्हाला 15-20 दिवस घेऊन पण याच्यात तर 1 मिनिटाची चर्चा नाही होणार जे व्हायचं असेल एक घंटा भी दे 13 महिने भी दे तुम्हाला नाही होत तुम्हाला किती कधी रस्ता आहे सरकार लय शान कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमचा आम्हाला फक्त माहिती म्हणजे किती नाकार शंभूराजी देसाई साहेबांनी आणलेलं 13 महिने झाले किती दिसतं अभ्यास नाही नाही लेकर वाटव व्हायला आज इतर माहिती नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय ते तुम्ही मला वेळ द्या आणखी तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ नाही काय मला खायचं का काय ते करायचं लय द्यावं लागेल कोशिश करू आपण आणि काय होतं मग तहसीलदार असो काम असो त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला त्यांनी दिलं नाही तर आपलं पण तक्रार त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबीच बस त्याच्यात तर तेवढंच ना नसतं तर ठीक होतं आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस किती लाखात निघाला राव काहीतरी सांगायचं वाटलं करायचं त्याच साहेब नाही कळतं त्यात नाही तर त्याची अंमलबजावणीच पाहिजे उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झालेले आहे कशाच्या आधारे त्याच्या डिटेलच्या आधारे खालच्या अधिकाऱ्यानं जरा येऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा त्यास असं कर चल मराठवाड्यातला मराठा कुणबी त्याच्या गावात मराठा आहे हैदराबाद गॅजेट रेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या नुसतं गावागावात कॅम्प लावा एका जागेवर गर्दी होईल ठीक आहे म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग आयोगाकडे जायचं तर पहिल्या मागणीसाठी 2 महिने द्यावं आणि ही ताबडतोब गॅजेट लगेच लागू करायचं तुमचं म्हणणं आहे. लगेच बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भात खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही 2 डिपार्टमेंटला सांगितलं की 1 महिन्याच्या सगळे खटले निकाली काढा त्याच्यामध्ये मला वाटतं 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान आहे किंवा पोलीस बाकीचे जवळजवळ 80-90-95% खटले निकाली निघून जातात आता एक महिना पोलिसावर आणला घालायला नाही
3 क्रायटेरिया ठरवले होते. आपण जे पोलीस हल्ल्याचं म्हणजे ना कुठला पोलीस हल्ला हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. त्याच्यामध्ये पाठलागाची जास्त प्राथमिक नुकसान झालं, जिथे पोलीस हल्ला झाला असेल किंवा ज्या ठिकाणी जाळपोळ आहे, काही कोणत्या व्यक्तीवर काही मानहानी झाली असेल, एवढं सोडून बाकी सगळे खर्च मागे घ्यायला शासनाने मान्यता दिली. बरोबर. आता त्या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं, कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं, याला आपण 1 महिन्याचा वेळ देतो आहे. 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करतो. मंत्रिमंडळ समिती ते म्हणले 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला कोर्टात विड्रॉ करावं लागेल, कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल. विड्रॉ करायला मान्य, चार्जशीट विड्रॉ करायला दिवा न्याय विभाग त्यांच्याकडे त्यांना सगळं करता येतं. 15 मिनिटात म्हणले की आंदोलन घेऊन आंदोलन मागे म्हणलं नाही घ्या. आपण आता काय केलं, सुरुवातीपासून तर आपल्याकडे सगळे तुम्हाला एवढ्यातच वेळ आहे, बाकी त्याच्यात 1 मिनिटं वेळ आहे. हां काय म्हणणं तुमचं 1 मिनिटं घेऊन त्यांनी आदेश करावा. न्याय विभाग यांच्याकडे यांनी सांगितलं सगळं होतं. जे चार्जशीट बांधलेलं आहे थोडं विषय ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. ते ठरलं नाही. नाही ती केस उकरून काढली न्याय विभागाने त्या मंत्र्यांनी नाही ती काही करू शकते 15 मिनिट. अहो त्या टायमाला 15 मिनिटाच केलं तुम्ही आंदोलन मागे म्हणलं घेत नसतो. 20-40 मिनिट त्याच्या तिथे आपण करत नाही घेतलं तर 20 मागे नाही घेणार तुम्ही. पण आंदोलन सांगितलं म्हणून पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न माझ्याकडे मला 20 मागे बाबा 20ला नाही बोलव त्याला आपण सांगू शकत नाही ना आपण मी दिवा नाही सांगतो ना. विधिवत नाही, कोर्ट वेगळंच आहे. वेगळं आहे. आपलं चालू कोर्ट आहे, कुठे काय कोर्ट आहे, काही कोर्ट नाही येतो. सगळं करते ती गृह मंत्रालय सगळं करते. याच्यामध्ये थोडा कालावधी कोर्टाची परवानगी वगैरे ते आपल्या हातामध्ये नाही. गृह मंत्रालय सगळं करून घेतो प्रोसिजर गिरजोसोबत होते. हे जे आहे मदत 10 लाख रुपयाची मदत जी होती 158 लोकांना दिलेली आपण 15 कोटी 80 लाखाची 96 प्रकरणं सध्या चालू आहे. त्याच्यामुळे चालू आहे. हे मदत देण्याबद्दलची कार्यवाही चालू आहे त्यांची. पैसे नाही का त्यांच्याकडे नाही आहे मग नाही कशामुळे ते पैसे त्यांच्या घरात पिंड राहिलं एक रत्न बारीक बारीक आता आपण काय सांगू त्यांना की हे उद्या एक पहिल्या महिन्याच्या कोणाकडे पुढे सासरा समजत आहे ना लेख समजत आहे ना शेतात कामात द्या पाहिजे. 96 संपून टाका आपण 1 महिन्यामध्ये त्यांना सांगतो. कशामुळं 1 महिना पैसे नाही का त्यांच्याकडे पैसे नाही. महिना कसं तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलं मी तुम्हाला जे करायचं ते करा आत्ता पुढचं पाठवतो 1 मिनिटं नाही मिळणार तेवढं एकातच मिळणार ते याच्यात बी नाही मग ते याच्यात ना तुम्ही जर असे डोके खाणार असले ना त्या विषयात हे सरकारचं काम आहे तुम्हाला रोज पुढे घातलं जाईल. तुम्हाला कसं पुढे शिंदे समिती काय संबंध मग तुमचं कसं म्हणते तुमचं संबंध आहे त्याच्यावर तुमचं संबंध आहे त्याच्यावर नाही तुम्ही ह्या विषयात बोलत नाही तुम्ही ह्या विषयात बोलत तुमचं काय संबंध असतो अधिकार घेऊन याच्या सुद्धा त्याच्यावर खेळायला लागले की निधी देण्यासुद्धा पैसे नाही येतात 1 महिना बायकांना 50 कोटी रुपये वापरले त्यांनी सरकारी मंत्री आला तर त्या दौऱ्याला हा 50 कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसती सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातलं आणि आम्हाला द्यायला महिना पाहिजे का तुम्हाला 1 मिनिटं नाही तर कोणत्या याच्यात बी नाही खुडून टाका हे खुडून टाका याच्यात बी नाही बलिदान केल्या लोकांनी खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी खुडून टाका लगेच एक नाही झालं 1 मिनिटं बी नाही झालं होऊ दे काय होईल तिथं सुद्धा 2 महिने नाही वेळ देत त्याला नाही देत नाही संपला विषय तुम्ही बलिदान केल्या लोकांशी घ्यायचं आईचं सोपं दिलं आमच्या नाही 1 मिनिटं नाही मिळणार तुम्हाला काय करायचं घेऊन द्या आम्हाला बघायचं तुमचं जाऊ द्या एक बाब कशी असते तुला शेतात कामात जाता येणार समजत येणार लेकरं एवढे समजत आहे तुला नोकरी द्यायला तर निधी पण द्यायला दोन्ही पण सातारा संस्थान पण हैदराबाद मुंबई आणि औंधानंतर आपण आणि पहिलं जे सरसकट आहे त्यासाठी काही कालावधी द्या. नाही ते कालावधीच नाही त्याला आला सरसकटला ते
ते आमच्या याच्या संग खेळायला लागले भाऊ संघ महिलाच्या याच्या वेळेस सगळ्यांना ते नोकऱ्या द्यायचं नुसतं सगळ्यांना दिला राहू आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली आम्ही नाही बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि एक नोकरी देऊन टाकली तिथे कशाला भावना करायची त्याला नाही त्याला घरातून नाव केलं घेता मार्क कमी करून तुमची वाढी का पाहून कुठे घेता तिथं तर हे बोलणं शक्य आहे सरसकट म्हणलं होते आमचं त्यावेळेस विशेष सरसकट म्हणलं कारण आम्ही काय कुणाला हल्ला नाही केला आम्हालाच हाणलेलं आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलं उलट आमचीच मागणी होती त्यांना बडतर्फ करून त्यांना सगळं झाली पाहिजे त्यांच्या हातमर्डरच्या केसेस नव्हत्या सगळ्या पोलीस अधिकारी आमचं त्यावेळेस त्यांना अर्ज घेतला नाही त्यावेळेस ते म्हणजे कोणावरच होऊन देत नाही लागू द्यावं मार आता एवढं ती गाडी तुमच्या लागत ती आमची क्लिअर गाडी असं सरकार नंतर ते सगळे 50-60 जण कॉन्स्टेबल ते 100 असते हे सगळे बडतर्फ होत होते त्याचे पुरावे गोळ्या घालताना त्यांना बडतर्फ करून आमची ती जमा झाली त्याचं सरसकट आहे 50-60 नाही त्यांच्यात लोकांचा आठवण दिलं ना आमच्या ढगली का पूर्ण झाल्यानंतर तुमचा यात काही संबंध नाही तुम्ही बोलू नका असा जरांगेंनी म्हटलेलं आहे आत्ताच ही समितीची बैठक पार पडलेली आणि त्या बैठकीनंतरची मनोज जरांगेंसोबतची चर्चा सुद्धा पूर्ण झाली त्यांनीच आश्वासने दिली आणि तेच पाळत नाही असं त्यांनी म्हटलं सोबतच लाठीचार्ज करणाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केलेली आहे बलिदान केलेल्यांना त्यांचं आता वाया जाऊ देणार नाही त्यांना अजून नोकरी दिली गेली नाही असं त्यांनी म्हटलंय मनोज जरांगे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची आता भेट झालेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण आता बघतोय मनोज जरांगे पाटील आता काही माध्यमांशी संवाद साधतात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि तात्काळ निर्णय घ्या त्याशिवाय जागा सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय कोणत्याही तोडग्या विना शिंदे समिती माघारी निघाल्याचं कळतंय मनोज जरांगे पाटील अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत आपण बघितलं विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्यासोबत जरांगे पाटलांसोबत त्यांची चर्चा झाली आणि आता कोणत्याही तोडग्या विना शिंदे समिती माघारी निघाल्याचं कळत आहे आता मनोज जरांगे पाटील माध्यमांशी काही संवाद साधतात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सोबतच आता ते आंदोलकांना काय सूचना करतायत हे देखील बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्यांची या समितीसोबत नेमकी काय चर्चा झाली हे देखील कदाचित ते स्पष्ट करू शकतात सरकारकडनं आंदोलनकर्त्यांच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी जीव गमावलेल्या 53 आंदोलकांचा मुद्दा विशेषत्वानं उपस्थित झाला आणि त्यातील पात्र ठरलेल्या 23 जणांना राज्य परिवहन मंडळात नोकरीत समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आणि तो निर्णय सरकारनं कळवण्यात आलेला आहे हैदराबाद गॅझेट या ऐतिहासिक नोंदींवर देखील चर्चा झाली आहे मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याचं जरांगेंनी ठामपणे सांगितलं